भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये सध्या मोठं आंदोलन सुरू आहे। याआधी 2006 साली नेपाळमध्ये जन आंदोलन झालं होतं, ज्याने नेपाळची राजशाही व्यवस्था उलथवून टाकली होती। सध्या सुरू असलेल्या आंदोलनात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावरती वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। केवळ नेपाळच नाही तर आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये देखील म्हणजेच बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ किंवा अगदी इजिप्तमध्ये झालेल्या जन आंदोलनांमध्ये सोशल मीडियाचा तसेच तरुणांचा सहभाग असल्याचं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळालं। या दोन गोष्टी प्रामुख्याने होत्या तर डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ संवादाचं साधन नसून सामाजिक आणि राजकीय बदल देखील घडवून आणू शकतं। या आंदोलनांमध्ये तरुणांचा सहभाग आणि सोशल मीडियाचा प्रभाव यांनी सरकारांच्या धोरणांना आव्हान दिलंय। आज आपण 21 शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा व विशेषतः सोशल मीडियाचा वापर करून झालेल्या जन आंदोलनांवरती विस्ताराने चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अक्षता आणि आपण पाहताय मुंबई आउटलुक। तर सर्वात आधी आपण इजिप्तच्या आंदोलनाचा विचार करूया। इजिप्तमधील 2011च्या अरब स्प्रिंग आंदोलनानं सोशल मीडियाच्या सामर्थ्याचा एक ऐतिहासिक दाखला दिलाय। हे 21व्या शतकातील संभवतः पहिलं आंदोलन होतं ज्यात या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावरती संघटितपणे वापर केला गेला व इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या 30 वर्षांच्या हुकुमशाही विरुद्ध जनता रस्त्यावरती उतरली होती। तसेच फेसबुक, ट्विटर म्हणजे आताचे एक्स यासारख्या प्लॅटफॉर्मचा देखील वापर करून तरुणांनी आंदोलनाची रणनीती आखली। वी आर ऑल खालेद सईद नावाने फेसबुक पेज विशेष उल्लेखनीय आहे। खालेद सईद नावाच्या तरुणाला पोलिसांनी मारहाण करून ठार केलं होतं आणि या घटनेने जनतेत संताप पसरला होता। या पेजवरून तहरीर स्क्वेअर येथे निदर्शनांचे आयोजन केलं गेलं। लाखो लोकांनी तहरीर स्क्वेअर वर जमून सरकार विरोधी निदर्शनं देखील केली। ट्विटरवर #Jan25 हा हॅशटॅग ट्रेंड करत होता, ज्याने आंदोलकांना एकमेकांशी जोडलं आणि जगभरातील माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आणि अवघ्या 18 दिवसांमध्ये होस्नी मुबारक यांना सत्ता सोडावी लागली। इजिप्तच्या आंदोलनात सोशल मीडियाने माहितीचा प्रसार, समन्वय आणि जागतिक समर्थन मिळवण्यात मोलाची भूमिका देखील बजावली आहे। इजिप्तच्या या आंदोलनाने दाखवून दिलं की सोशल मीडिया हा तरुणांना एकत्र आणण्याचा आणि शक्तिशाली सरकारांना आव्हान देण्याचा एक प्रभावी मार्ग आहे। त्यानंतर आहे श्रीलंकेत झालेलं हे आंदोलन। श्रीलंकेत 2022 मध्ये आर्थिक संकटांमुळे जनता रस्त्यावरती उतरली। अरागलया म्हणजे संघर्ष नावाने ओळखले जाणारे हे आंदोलन सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आणि भ्रष्टाचारामुळे उद्भवलं। फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरती #GoHomeRajpak हा हॅशटॅग व्हायरल झाला। तरुणांनी सोशल मीडियावरती आंदोलनाचे लाईव्ह अपडेट्स शेअर केले, ज्यामुळे जागतिक समुदायाचे लक्ष वेधलं गेलं। युट्यूबवर आंदोलकांनी व्हिडिओ अपलोड केले ज्यामध्ये पोलिसांचा हिंसाचार आणि जनतेचा संताप देखील दिसून आला। कोलंबो येथील गाले फेस ग्रीन येथे आंदोलकांनी तळ ठोकला। तरुणांनी हा मध्यमवर्गीयांनी सरकार विरोधी नारे दिले। आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष भवनावरती कब्जा देखील केला, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत। याचा परिणाम असा झाला की राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडून पळून जावं लागलं आणि त्यांनी राजीनामा दिला। सोशल मीडियाने या आंदोलनात गती दिली आणि तरुणांना एकत्रित आणलं। श्रीलंकेत सोशल मीडियाने आंदोलनाला व्यापकता दिली आणि सरकार विरुद्ध जनतेचा राग व्यक्त करण्यासाठी एक मंच प्रदान केला। यानंतर बांगलादेशमध्ये 2024 मध्ये सरकारी नोकऱ्यांमधील कोटा पद्धतीविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं, जे नंतर सरकार विरोधी आंदोलनात बदललं गेलं। या आंदोलनासाठी फेसबुक आणि एक्स वरती विद्यार्थ्यांनी #कोटा रिफॉर्म प्रोटेस्ट हॅशटॅग वापरून आंदोलनाला चालना दिली। व्हायरल व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीम्समुळे पोलिसांच्या हिंसाचाराचे पुरावे जगासमोर आणले गेले। विशेषतः शेरपूर जिल्ह्यातील हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे आंदोलनाला व्यापक असं समर्थन देखील मिळालं। या आंदोलनात बांगलादेशमधील विरोधी पक्षांचा मोठा सहभाग होता, परंतु सोशल मीडियाच्या वापरामुळे तरुणांचा राग देशभर पसरण्यास मदत झाली व हा उद्रेकात बदलला गेला। ढाका आणि इतर शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती उतरून निदर्शने केली। सरकारने इंटरनेटवर बंदी आणि कर्फ्यू लावण्याचा प्रयत्न देखील केला, पण VPNच्या वापराने आंदोलकांनी सोशल मीडियावर माहिती शेअर करणे सुरू ठेवलं।
प्रधानमंत्री शेख हसीना यांना सत्ता सोडून देश देखील सोडावा लागला। त्यानंतर युनूस सरकार स्थापन झाले, पण आंदोलनामुळे निर्माण झालेला तणाव आजही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोशल मीडियाने तरुणांना एकत्र आणलं आणि आंदोलनाला जागतिक पाठिंबा देखील मिळवून दिला। बांगलादेशातील आंदोलनाने दाखवून दिलं, सरकारी दडपशाही असताना देखील व्हीपीएन आणि सोशल मीडियाचा वापर करून आंदोलक आपली मते मांडू शकतात। यानंतर नेपाळमध्ये झालेलं आंदोलन। नेपाळमध्ये सध्या सोशल मीडियावरती बंदी घालण्याच्या निर्णयाविरुद्ध तरुण रस्त्यावरती उतरलेत। 4 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स आणि व्हॉट्सअप सह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी घातली आहे, ज्यामुळे तरुणांमध्ये संताप उसळला आहे। बंदीमुळे सोशल मीडियावर प्रत्यक्ष पोस्ट करणं कठीण झालं असलं तरी देखील आंदोलकांनी व्हीपीएनचा वापर करून एक्स आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरती #नेपाल प्रोटेस्ट आणि जेनझी रिव्होल्यूशन यांसारख्या हॅशटॅग्सद्वारे आंदोलनाला चालना दिली आहे। आंदोलकांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सोशल मीडिया बंदी विरुद्ध आपल्या मागण्या मांडल्यात। काठमांडू येथील संसद भवनावरती आंदोलकांनी हल्ला केला, ज्यामुळे हिंसक चकमकी झाल्या। पोलिसांनी अश्रुधूर, रबर बुलेट्स आणि वॉटर कॅनन यांचा देखील मोठ्या प्रमाणावरती वापर केला। या आंदोलनात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय, तर शेकडो जखमी झालेत। हे आंदोलन आता केवळ सोशल मीडिया बंदीपुरते मर्यादित नसून भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदी विरुद्धच्या रागात बदललं गेलंय। या सर्व आंदोलनांमध्ये तरुण आणि सोशल मीडिया हे मध्यवर्ती घटक होते, तर फेसबुक, ट्विटर किंवा एक्स आणि इंस्टाग्राम यांनी आंदोलकांना एकत्र आणलं आणि त्यांच्या मागण्या या जागतिक स्तरावरती पोहोचवल्या आहेत। इजिप्त आणि बांगलादेशात आंदोलनं सरकार पाडण्यात यशस्वी झाली, तर श्रीलंकेत आंशिक यश मिळाले। नेपाळमध्ये आंदोलन सध्या सुरू आहे आणि त्याचा परिणाम अद्याप स्पष्ट नाहीये। इजिप्त आणि श्रीलंकेत सोशल मीडियाने आंदोलनाला गती दिली आहे, तर बांगलादेश आणि नेपाळमध्ये सरकारने बंदीचा प्रयत्न केलाय, पण व्हीपीएनमुळे आंदोलकांनी आपली लढाई सुरू ठेवली आहे। सोशल मीडिया हा आजच्या काळात जन आंदोलनाचा आत्मा बनलाय। इजिप्त, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमधील आंदोलनांमुळे आपल्याला समजतंय की तरुण पिढी आपल्या हक्कांसाठी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध लढण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करते। या आंदोलकांनी सरकारांना सावध केलं आहे, डिजिटल युगात जनतेचा आवाज दडपणं कठीण आहे। नेपाळमधील सध्याचं आंदोलन हे दक्षिण आशियातील तरुणांच्या बदलत्या मानसिकतेचं आणि सोशल मीडियाच्या शक्तीचे एक प्रतीक आहे। तरुणांनी आपल्या हक्कांसाठी लढताना तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे, पण त्याच वेळी सरकारांनीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणे आणि तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष देणं हे फार महत्त्वाचे आहे।